भारतीय जनता पार्टीचे किंवा हिंदुत्ववादी विचाराचे लोक मुस्लिमांना नेहमी टार्गेट करतात. मुस्लिमांना करत असताना त्यांच्या भूमिकेला टार्गेट करतात, त्यांच्या पक्षाला टार्गेट करतात. हैदराबादचा एमआयएम पक्ष महाराष्ट्रामध्ये मुस्लिम द्वेषामुळेच विस्तारला. आज प्रत्येक महानगरपालिकेमध्ये त्यांचे 2-5 नगरसेवक आहेतच. एका छत्रपती संभाजीनगर मध्ये 30 नगरसेवक आहेत. ज्या भाजपनं खर तर प्रचंड मुस्लिम द्वेष केला. परवा एक मुंबईची नगरसेवक म्हणून निवडून आलेली मुलगी म्हणली की आम्ही संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू, भाजप चौताळली. खर तर मुस्लिमांना या देशामध्ये राहण्याचा हक्क आहे, ते इथले नागरिक आहेत. असं असताना सुद्धा आम्हाला मुसलमानांची मतं नको आहेत. ह्या द्वेषापोटी निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतर जो काही द्वेष भावनेतून त्यांच्याविषयी गरळ ओकली जाते, याचा अर्थ पुढच्या 100-200 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये एकही मुस्लिम येणार नाही आणि मुस्लिमांचं एकही मत आम्हाला नकोय, इतकं भयानक कडवट भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक हे जाहीर बोलतात. परंतु या सगळ्यांनी माती खाल्लेली आहे. कारण अमरावतीमध्ये सुद्धा एक हिंदू शेरणी आहे जी सतत हिंदू राष्ट्र म्हणून बडबड करत असते. त्यांनी सुद्धा हिंदुत्वाची जशी काही मशालच हातात घेतली, हिंदुत्वासाठी ते इतरांवर अत्यंत कडवट भाषेत टीका करतात. खर तर संविधानात्मक लोकशाहीमध्ये धार्मिक विद्वेष किंवा तुम्ही एखाद्याविषयी द्वेष मत्सर नाही व्यक्त करू शकत. पण जर कोणी वाईट असेल तो कुठाचाही असू द्या, त्याच्याविषयी कठोर शासन होणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग ती हिंदू शेरणी पासून काही किलोमीटर अंतरावर भारतीय जनता पार्टीने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेमध्ये याच त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला खरं तर तिलांजली दिली. ज्या मुस्लिमांचं यांना मतदान नकोय, ज्या पार्टीबद्दल हे अत्यंत घाणेरडं बोलतात, त्याच अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्याच हिंदू शेरणीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या श्रेष्ठ नेत्यांनी तिथल्या नगर परिषदेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून एमआयएम सारख्या मुस्लिम पार्टीचा पाठिंबा घेतला. बोला आता तुम्हाला पाठिंबा कसा चालला? म्हणजे तुमचं द्वेषाचं राजकारण बोलायचं एक आणि सत्तेसाठी परत हात मिळवणी हा कुठला धंदा आहे? याचा स्पष्ट अर्थ असा होतो की हे जरी मुस्लिम द्वेष्टे असले तरी यांनी सुद्धा निवडणुकीला मुंबई महानगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आला. याच लोकांनी धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाच्या नावाखाली एमआयएमचा पाठिंबा कसा काय घेतला? आता हिंदू शेरणी का बोलत नाही? हिंदू शेरणी अमरावतीमध्ये बसून मुंब्र्यातली मुलगी काय बोलली म्हणून ती भूमिका मांडते. मग तीच हिंदू शेरणी मुस्लिमांचा त्या पार्टीचा पाठिंबा घेऊन भारतीय जनता पार्टीत सत्तेत बसली. त्याबद्दल एकही हिंदुत्ववादी नेता किंवा वक्ता चकार शब्द काढत नाही. हा कुठला धंदा आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे, करणी आणि कथनीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये फार फरक आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. धार्मिक विद्वेषाचं विष, जातीयवादाचं, धर्मवादाचं ही लोक ज्या पद्धतीनं पसरवतायत, ज्या पद्धतीनं द्वेष भावना निर्माण करतायत, ती द्वेष भावना ही फक्त मताच्या राजकारणासाठी असते का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. आणि जर असेल तर ती प्रचंड भयानक आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं. शेवटी ज्या एमआयएमला लोकांनी मतदान केलं, आता मुंबईमध्ये एक हिंदू मुलगा एमआयएम मधून निवडून आला, त्याला लोकांनीच मतदान केलं ना. संभाजीनगरमध्ये जी लोक निवडून आली त्यांना इथल्याच लोकांनी निवडून दिलं ना. तिथं खासदार होता एमआयएमचा, कुणी मतदान केलं एवढं? आता तुम्ही म्हणाल यांना फक्त मुस्लिमच मतदान करतात. मग असं असेल तर मग सगळ्या पार्ट्या त्या त्या जातीच्या धर्माच्याच होऊन जातील. त्यांना तसं करायला लावतं कोण? आणि मताच्या राजकारणासाठी
आज जी सेटलमेंट अमरावतीमध्ये अचलपूर नगर परिषदेमध्ये केली, भारतीय जनता पार्टीला तोड नाही दुसऱ्याविषयी धार्मिक भावना भडकेल असं वक्तव्य करायची. त्यांच्याच मतावर भारतीय जनता पार्टीच्या बरेच लोक निवडून आलेत. म्हणजे मुस्लिमांच्या मतावर नाशिकमध्ये स्वतः महाजनांनी एका कार्यक्रमात माईक सुरू असताना पुटपुट सांगितलं मुसलमानांच्या जीवावर तो निवडून आला. याचा अर्थ काय? ते मतदार लागतात ना. जेवढे काही सो कॉल्ड हिंदुत्ववादी नेते आहेत, ज्यावेळेस इलेक्शनला उभे राहतात तेव्हा ते मत मागायला गेले मुस्लिमांच्या पण पाया पडतात. सगळं पाहिजे असतं. एक मतदान कमी पडलं तर बाजार उठतो, हे प्रत्येक उमेदवाराला माहिती आहे, सगळ्या पक्षांच्या. मला एवढंच म्हणायचंय, एका बाजूला तुम्ही द्वेषाचं राजकारण करता, दुसऱ्या बाजूला सेटलमेंट करता. भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या नेत्यांनी एमआयएम सोबत सेटलमेंट का केली, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, अन्यथा तुम्ही धार्मिक भावना भडकवेल असं बोलू शकत नाही. तो सोमय्या त्या मुंबरेच्या मुलीबद्दल पोलिसांमध्ये काय तक्रार करायला गेला, सगळं ठीक आहे. अचलपूर बद्दल का भारतीय जनता पार्टीचं कुणीच बोलत नाही? उलट बावनकुळे असं म्हणतात की आमची तशी काही युती वगैरे झाली नाही. मग माध्यम, तुम्ही तिथं सरकारमध्ये बसले, हे छापायला काय वेडेत का? म्हणजे यांचे दात, खोवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. हे जहरी विषारी सोयीनं राजकारण करणारे पार्टी आणि माणसं आहेत असं मला म्हणावं लागेल. मला ना भारतीय जनता पार्टी बद्दल काय देणं घेणं आहे, ना एमआयएम बद्दल. मी चर्चा का करतोय की ज्यावेळेस ही लोक मतदान मागायला जातात किंवा प्रचार करतात, त्यावेळेस काँग्रेसला मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणतात, ठाकरेंना म्हणलं गेलं किंवा अजून कोणाला, जे जे भाजप सोबत नाहीत ते सगळे. अजित पवारांचे स्वतः प्रचार प्रमुख मुंबईचे नवाब मलिक होते, त्यांना सुद्धा खडाडून विरोध केला. बिचारा तो माणूस बाहेर सुद्धा नाही पडला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सोयीनं टार्गेटचं राजकारण करतात, सोयीनं भांडवलीचं राजकारण करतात आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेड्यात काढतात. ह्यांना सगळं पाहिजे असतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मुस्लिम नाहीत का? शेहनवाज हुसेन कोण आहेत? अजून बरेच नेते आहेत, त्यांच्या बायका पण बघा. याचा अर्थ हे बोलतात एक आणि करतात एक. आता सगळे हे साईडला पडले, त्यांना कोणी विचारत नाहीत, पण ह्यांना कुठल्या ना कुठल्या पदावर बसवलं गेलेलं आहे. आजही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टी मुस्लिमांबद्दल विखारी बोलतं, पण त्यांचे पदाधिकारी आहेत. भाजपचा मुस्लिम सेल आहे, पुढे बोला. अल्पसंख्याक सेल भारतीय जनता पार्टीचा आहे. अगोदर त्यांना तो बंद करावा लागेल आणि मग दुसऱ्याला शानपण शिकवावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे ही सगळी खोटारडी मंडळी आहेत आणि महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या नागरिकांची दिशाभूल करतात. असं वाटणं योग्य आहे की अयोग्य आहे? बरं, भारतीय जनता पार्टीची एमआयएमची युती तुम्हाला मान्य आहे का? याचं उत्तर मिळालं पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंटला नक्की कळवा. जय शिवराय. आणि जातीवादी लोकांपासून सावधान.